Good afternoon, all of you. In this lecture, we will start our chapter number first, semester number 2. Okay. So आजपासून आपला सेमिस्टर सेकंड स्टार्ट होत आहे. आज आपण अकाउंटन्सी मधला युनिट नंबर फर्स्ट स्टार्ट करणार आहोत, कन्साइनमेंट अकाउंट. ओके. सो कन्साइनमेंट अकाउंट का महत्वाचा आहे, त्याचा स्टडी का केला जातो, ह्या बेस आज आपण थेरॉटिकल ज्या ऑल कॉन्सेप्ट आहेत त्या स्टडी करायच्या आहेत. ओके. सो सेमिस्टर फर्स्ट मध्ये आपण फायनल अकाउंट, मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंट, डिपार्टमेंटल अकाउंट, हायर परचेस, इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन आणि अकाउंटिंग स्टँडर्ड, ओके, अशा गोष्टी, असे चॅप्टर लर्न केले होते, थेरॉटिकल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल. तुमची एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह होईल असं नाही, त्यामुळे यावेळी आपण प्रॉब्लेम आणि थेअरी डिटेल लर्न करायची आहे. सो स्टार्ट करूया. कन्साइनमेंट अकाउंट युनिट नंबर फर्स्ट. कन्साइनमेंट अकाउंट का स्टडी करायचं आहे, सो कन्साइनमेंट काय आहे हे थोडक्यात सांगते. कन्साइनमेंट अकाउंटिंग मध्ये जनरली आपण काय करतो, आता मार्केट हे कसं आहे तर वायडर आहे, ओके, एक्सपांड झालेलं आहे. मॅन्युफॅक्चरर not sell directly goods and services to the consumer. That is why he is appoint one person for selling the goods and services, and this person is known as the consignee. In simple thing, consigner म्हणजे कोण असणार आहे, जो मॅन्युफॅक्चरर आहे किंवा सेलर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. जो सेलर हा जेव्हा कंझ्युमरला डायरेक्टली वस्तू सेल नाही करू शकत, तेव्हा तो काय करतो, एका एजंटला अपॉइंट करतो. त्या एजंटला आपण कन्सायनी असं म्हणू शकतो, की म्हटलेलं आहे. सो दिस इज द कन्सायनर, दिस इज ही इज द कन्सायनी अँड सेंड गुड्स फॉर सेल. कन्सायनर सेंड गुड्स फॉर सेल. सो त्याची प्रोसेस कशी आहे, सेल द गुड्स ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर फॉर कमिशन. मग ह्या कन्सायनीला काय मिळणार आहे बरं, जेव्हा तो गुड्स सेल करेल तेव्हा त्याला कमिशन मिळेल. ओके. कन्सायनी काय करतो, ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर, कन्सायनरच्या वतीने तो गुड्स ही सेल करतो आणि गुड्स सेल केल्यानंतर त्याला काही कमिशन मिळतं आणि ह्या अग्रीमेंट मध्ये सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या असतात. सो आता आपण थेरीला स्टार्ट करू. So what is mean by consignee or consignment account? Consignment business refers to the business of sending goods to the agent for sale. Okay. Consignment account मध्ये किंवा consignment business मध्ये काय केलं जातं, तर गुड्स ह्या सेंड केल्या जातात फॉर द पर्पज ऑफ सेल टू द एजंट. एजंट कडे सेंड केल्या जातात. In such a business, the consignor retain the ownership of the goods, although the goods is possession of the agent. लक्षात ठेवा, जसं आपण हायर परचेस अकाउंटिंग जसं लर्न केलेलं आहे, सेम थिंग आहे की हेच असणार आहे इथे. सो काय सांगायचं आहे, इन अ सच अ बिझनेस द कन्सायनर रिटेन द ओनरशिप. म्हणजे ओनरशिप ही कोणाकडे असते कन्साइनमेंट अकाउंट मध्ये, त्या वस्तूची ओनरशिप, गुड्सची ओनरशिप ही कन्सायनर कडे असते आणि गुड्सचं पोझिशन जे असणार आहे ते असणार आहे एजंट कडे. एजंट नोन ॲज कन्सायनी, राईट. सो in such a business the consignor retain the ownership of the goods, although the goods is possession of the agent. The agent has to sell the goods on behalf of at the risk of the consignor who is principal. ओके. प्रिन्सिपल कोण आहे, तर कन्सायनरलाच प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. जी रिस्क आहे कन्सायनरची, रिस्क आणि गुड्स ही सेल करण्याचं काम कन्सायनी हा करत असतो. The owner of the goods who send the goods to his agent is called the consignor. तर कन्सायनरची डेफिनेशन काय आहे, कन्सायनीची डेफिनेशन काय आहे, प्रिन्सिपल कोणाला म्हटलं जातं, कमिशन काय आहे, हे सगळं ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल. सो हे जे थर्ड सेंटेन्स आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन. काय सांगायचं आहे बघा, द ओनर ऑफ द गुड्स हू सेंड द गुड्स
ऑन हिज एजंट इज कॉल्ड डॅश डॅश. म्हणजे कोण आहे तो? कन्सायनर. द एजंट इज द कॉल्ड कन्सायनी. आणि एजंटला काय म्हटलेलं आहे तर कन्सायनी असं म्हटलेलं आहे. ही सेल गुड्स ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपल. कन्सायनी काय करतो? त्या कन्सायनरच्या वतीने बिहाफ ऑफ गुड्स या सेल करतो. ही रिसीव द कमिशन ॲज हिज रेम्युनरेशन. ओके, तो प्रिन्सिपल कडून म्हणजेच कन्सायनर कडून कमिशन हे रिसीव करतो. इज इट क्लिअर मीनिंग? Yes, ma'am. इज इट क्लिअर मीनिंग? ओके. सो ह्या कन्साइनमेंट अकाउंटची का बरं गरज आहे हे ह्या पॉइंट वरती आपण क्लिअर करणार आहोत. सेकंड पॉइंट, नेसेसरी ऑफ कन्साइनमेंट सेल. सो द मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर आर युजली कॉन्सन्ट्रेटेड इन वन प्लेस. म्हणजे मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर ते डिरेक्टली कंझ्युमरना हे करतात का, वस्तू सेल करतात का? हो नाही. तर मॅन्युफॅक्चरर काय करतात? होलसेलरना सेल करतील किंवा रिटेलरना सेल करतील. होलसेलर डायरेक्टली कंझ्युमरला सेल करतात का? नाही. होलसेलर काय करतात मग? रिटेलरला सेल करतात. आणि रिटेलर काय करतात तर ते फायनल कंझ्युमरला वस्तू सेल करतात. राईट. सो दे कॅन नॉट रीच डिस्टन्स मार्केट. आणि हे जे एंटायर मार्केट आहे ते कांट कव्हर ॲट वन टाइम. राईट. दॅट इज वाय he appoint agent for the selling of goods to the consumer. आणि कंझ्युमरना गुड सेल करण्यासाठी मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर कन्सायनी अपॉइंट करतात, म्हणजे एजंट हे अपॉइंट करतात. They are also not aware of the marketing condition prevailing in the strange and new market. आणि मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर त्यांना मार्केटची कंडिशन काय आहे हे माहित असतं का? नाही. तर मार्केटची कंडिशन, मार्केटचा ट्रेंड हे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम कन्सायनीज म्हणजेच एजंट हे करत असतात. However, by appointing agent, they can sell their goods in a wider market. आणि हे जे कन्सायनी आहेत किंवा हे जे एजंट आहेत हेच ह्या वायडर मार्केटमध्ये गुड्स ह्या सेल करतात. Thus, they can maximum their profit by maximum the sale in wide market through consignment sale. आणि ह्या कन्साइनमेंट सेलच्या अग्रीमेंट मधूनच, कन्साइनमेंट सेल ट्रान्झॅक्शन मधूनच ते काय करतात तर मॅक्झिमम प्रॉफिट हा मिळवतात. फॉर द मॅक्झिमम सेल करून मॅक्झिमम प्रॉफिट हा मिळवतात. They get the benefit of the service rendered by the consignee. मग कन्सायनीला काय मिळतं तर कमिशन मिळतं. जितके ते जास्तीत जास्त सेल करतील तितका त्यांना मॅक्झिमम प्रॉफिट हा मिळू शकतो. Then the consignee contact the parties and arrange for the sale. Thus, the manufacturer and wholesaler are relieved of the burden of reaching the distance market and making sale arrangement. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की ही कन्साइनमेंट सेल हे कशासाठी केलं जातं तर होलसेलरचा किंवा मॅन्युफॅक्चररचा जो बर्डन आहे हा बर्डन कुठेतरी कमी करण्यासाठी manufacturer or wholesaler appoint the agent for selling the goods and services to the final consumer. Is it clear? Yes, ma'am. Response येऊ देत फटाफट. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. चला याच्याच पुढे पार्ट आहे, हाच पॉइंट कंटिन्यू करायचे आपल्याला. नेसेसरी ऑफ कन्साइनमेंट सेल. नेसेसरी लक्षात आली का? नेसेसरी आहे कारण मॅन्युफॅक्चरर आणि होलसेलरचं बर्डन कमी करण्यासाठी दे कांट रीच द वायडर मार्केट. दॅट इज वाय दे आर अपॉइंट द कन्सायनी. ओके. अँड पे सम कमिशन ऑन फायनल सेल. जो फायनल सेल होईल, टोटल सेल होईल, त्या सेल वरती ते कमिशन काय करतात त्या कन्सायनीला पे करतात. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ कन्साइनमेंट. म्हणजे कन्साइनमेंटचे ऍडव्हान्टेजेस दोघांना पण होणार आहेत, कन्सायनीला पण होतील आणि कन्सायनरला पण होणार आहेत.
सो फर्स्ट आपण बघू टू द कन्सायनर. The consignor can widen market for his goods through consignment sale. Consignment sale जे एग्रीमेंट आहे किंवा कन्साइनमेंट सेल जे ट्रान्झॅक्शन आहे, त्या ट्रान्झॅक्शन मुळे काय होतं तर कन्सायनर कॅन इझिली रीच इन वायडर मार्केट. ओके, त्या वायडर मार्केट मध्ये तो इझिली रीच होऊ शकतो. कोणामुळे? कन्सायनीमुळे. ही कॅन मेक सेल इन न्यू अँड डिस्टंट मार्केट. आणि डिस्टंट मार्केट मध्ये consignor can easily reach. He is relieved of the responsibility of sale. म्हणजे एखादा पर्सन, सपोज ए हा पर्सन आहे आणि त्याला मार्केटमध्ये जाऊन वस्तू सेल करायची आहे. जेव्हा तो स्वतः त्या वस्तू सेल करेल, नक्कीच त्याची एनर्जी तिथे काय होणार आहे, खर्च होणार आहे. त्याचा मनी, टाइम ह्या सगळ्या तिथे त्याला पे कराव्या लागतील. सिंपल. ओके, पण ए या पर्सननं बी ह्या पर्सनला अपॉइंट केलं तर त्याचं बर्डन काय होईल? ए या पर्सनचं कमी होणार आहे. म्हणजेच काय मिळेल त्याला? रिलीफ मिळेल. सो ही इज द रिलीफ. माईक कोणाचा ऑन आहे बघा बरं. अमन, माईक ऑफ करा. He is relieved of the responsibility of sale. He can maximum his profit. So consignee can easily reach wider market. That as the result he can maximum his profit. त्यामुळे consignor maximum profit हा earn करू शकेल. Then he get the benefit of close knowledge of the consignee about the market condition. म्हणजे आपण जसं इंट्रो मध्ये बघितलं की कन्सायनरला मार्केटचं नॉलेज आहे का? हो, नाही. तर कन्सायनीला मार्केटचं नॉलेज आहे, कारण तो कंझ्युमरच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्यामुळे मार्केटची कंडिशन काय आहे, मार्केटचा ट्रेंड काय आहे, कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन काय आहे, कंझ्युमर कोणत्या वस्तू परचेस करतायत, या सगळ्याचं क्लोज नॉलेज कोणाकडे आहे? तर कन्सायनीकडे आहे. राईट. सो ही गेट द बेनिफिट. ही इन द सेन्स कोण आहे सांगा बरं? Consignor. Consignor get benefits of close knowledge of the consignee about the market condition. Is it clear first part? Yes, ma'am. Yes, ma'am. तुमचा आवाज नाही येते रे. सुट्टी जास्त झाली तुम्हाला? लेक्चर जास्त झाले? ओके. सो टू द कन्सायनर कंप्लीट झाला. कन्सायनीला पण काही ऍडव्हान्टेजेस होणार आहेत. सो काय आहेत बघा. फर्स्ट, द कन्सायनी अर्न बाय वे ऑफ कमिशन. कन्सायनीला काय पे केलं जाणार आहे? कमिशन. सो कन्सायनी अर्न बाय वे ऑफ कमिशन. ही कॅन कॅरी ऑन कन्साइनमेंट सेल इन ऍडिशन ऑन हिज नॉर्मल बिझनेस. म्हणजे त्याच्या नॉर्मल बिझनेस सोबतच तो काय करू शकेल? कन्साइनमेंट सेल सुद्धा करू शकेल. ही कॅन इन्क्रीज हिज इन्कम. आणि कन्सायनी त्याचं इन्कम सुद्धा इन्क्रीज करणार आहे, बिकॉज कन्सायनी फक्त जस्ट ऍज अ एजंट म्हणून काम करत असेल असं नाही ना. तो त्याचा अदर एखादा बिझनेस पण रन करत असेल. ऍट द सेम टाइम ही सेल गुड्स ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर. सो हे काही कन्सायनरचे ऍडव्हान्टेजेस होते आणि काही कन्सायनीचे ऍडव्हान्टेजेस होते. सो नेक्स्ट पार्ट कडे जाऊ आपण. रिलेशनशिप बिटवीन कन्सायनर अँड कन्सायनी. आता हे कन्सायनर आणि कन्सायनीचं रिलेशन काय असतं? थोडंसं आपण इंट्रो मध्ये लर्न केलं की कन्सायनर कन्सायनीला वस्तू काय करेल? सेल करण्यासाठी देईल. कन्सायनी ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर वस्तू सेल करेल. मग कन्सायनर कमिशन पे करेल. कन्फ्युज होऊ नका. कन्सायनर कन्सायनी, कन्सायनर कन्सायनी. ओके. सो सिंपल आहे, खूप सिंपल युनिट आहे. फार काही यामध्ये असं नाहीये कन्फ्युज होण्यासारखं. फक्त कन्सायनर कन्सायनी कन्फ्युज नका हो. कन्सायनरलाच प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे आणि कन्सायनीला एजंट असं म्हटलेलं आहे. ओके. सो काय आहे बघा रिलेशनशिप मध्ये. रिलेशनशिप बिटवीन कन्सायनर अँड कन्सायनी. The manufacturer and trader usually appoint their agent at different place in the country to explore sale opportunity in different area. म्हणजे मॅन्युफॅक्चरर
एकाच वेळी वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जाऊ शकतो का स्वतः? नाही. मग तो काय करेल तर कन्सायनीला अपॉइंट करेल. Such agent may be appointed in the foreign country also to explore sell opportunity in the foreign market. आणि हाच एजंट काय करेल? Selling the goods and services in foreign market. These agents are generally local people who know the market condition well. म्हणजे सपोज आता माझा एक बिझनेस आहे आणि मला दापोली मार्केटमध्ये वस्तू सेल करायच्या आहे. I can't reach entire market at the same time. होल मार्केट मी कव्हर करू शकते का? नाही. तर मी काय करेन? अपॉइंट वन पर्सन. पण तो पर्सन कोण असेल सांगा बरं. मी कधी फॉरेन पर्सनला अपॉइंट करेन का दापोली मार्केटमध्ये वस्तू सेल करण्यासाठी? No. No. Okay. So I appoint a local person. मी काय करेन? एका लोकल पर्सनला अपॉइंट करेन जेणेकरून त्या पर्सनला त्या मार्केटचं नॉलेज असेल. ओके. So therefore they find themselves in a better position to sell the goods on behalf of the manufacturer and trader. आणि ह्या मॅन्युफॅक्चरर आणि ट्रेडरच्या वतीने तो गुड्स अँड सर्व्हिसेस छान पद्धतीने ह्या मार्केटमध्ये सेल करेल असे पर्सन, असा एजंट आपण इथे अपॉइंट करू शकतो. दिस एजंट ऑर रिप्रेझेंटेटिव्ह वर्क ऑन कमिशन. आणि हा जो एजंट आहे हा कमिशन साठी वर्क करेल. द अमाउंट ऑफ कमिशन इज बेस्ड ऑन टोटल सेल इफेक्टेड बाय देम. आता हे लक्षात ठेवा, जे कमिशन मिळणार आहे हे कशा बेसवरती मिळेल? टोटल सेल. ओके. So the amount of commission is based on total sale. ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल. सो ज्या स्लाइड मध्ये मी जे हेडिंग सांगते कुठे कुठे ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर होऊ शकतात ते लक्षात ठेवा. Then the representative or agent are very helpful to the manufacturer and traders as they know the marketing condition well. They possess intimate knowledge of the nature of competition in the market, need and preference of the customer, the fashion going in the market, the buying motive, buying power, etc. ओके. ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज कोणाकडे आहे बरं? कन्सायनीकडे आहे. Therefore they can explore the sale opportunity properly. आणि नक्कीच कन्सायनी काय करू शकतो? सेल ऑपॉर्च्युनिटी हे इन्क्रीज करू शकतो. Then continue. The agent undertake the task of selling goods at the risk of the manufacturer or the trader. They are not responsible for any loss or damage. सांगा बरं आता इथे कोण रिस्पॉन्सिबल नाहीये लॉस साठी आणि डॅमेज साठी? किती कॉन्सन्ट्रेट आहे बघू बरं तुमचं. The agent undertake the task of selling goods at the risk of the manufacturer or traders. They are not responsible for any loss or damage. They are. Who is they are? कोण आहेत? कोण रिस्पॉन्सिबल नाहीये लॉस साठी आणि डॅमेज साठी? एकाही स्टुडंटचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये का? सांगितलं ना, सिंपल आहे. थोडस कंसायनर. हा, कन्सायनर की कन्सायनी? आता कोणी आन्सर दिलं सांगा बरं. कन्सायनी. कंसायनी. हा, कन्सायनी. आपण जसं मगाशी एक्झाम्पल काय दिलं, मी सपोज माझा एक बिझनेस आहे आणि मी एका पर्सनला अपॉइंट केलं. सपोज मी अमनला सांगितले की मार्केटमध्ये जा आणि वस्तू सेल कर. जर वस्तू नाही सेल झाल्या तर अमन इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर सेलिंग ना. अमन काय म्हणेल, हा माझा लॉस झाला, मी आता वस्तू ह्या सगळ्या घरी घेऊन जाऊ का? नाही. ओके, नाही सेल झाल्या आपण उद्या सेल करू. सो दे आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी लॉस ऑर डॅमेजेस. सो रिस्पॉन्सिबल पर्सन कोण असणार आहे मग इथे? कन्सायनर असेल.
Okay. So the expenses incurred by the agent are also borne by the manufacturer or trader. It's very important thing. हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. हे जे manufacturer, the expenses incurred by the agent in the sense consignee ने जर काही expenses incurred केले तर ते expenses कोण पे करेल सांगा बरं मग. फटाफट आन्सर द्या. जर ती वस्तू सेल करण्यासाठी काही एक्सपेन्सेस इनकर्ड झाले तर ते एक्सपेन्सेस कोण पे करेल. कन्सायनी पे करेल का कन्सायनर पे करेल. सिंपल सेंटेन्स दिलेला आहे इथे. Consignor. Consignor, right. The expenses incurred by the agent are also borne by the manufacturer or trader. Manufacturer in the sense consignor म्हणतो ना आपण. So consignor is responsible असेल लॉस साठी, डॅमेज साठी आणि जे काही एक्सपेन्सेस कन्सायनीने इन्कर केलेले आहेत त्याच्यासाठी. ओके. So the relation of the manufacturer and the agent is that of a principal and agent. म्हणून त्यांच्या रिलेशनला प्रिन्सिपल आणि एजंट असं म्हटलेलं आहे. प्रिन्सिपल इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल थिंग. ओके. आणि एजंट हा त्याच्या अंडर काम करतो. दॅट इज वाय the agent has to act according to the instruction given by the principal. Okay. So principal ने ज्या instruction दिलेल्या आहेत त्या instruction follow करूनच काय करतोय तर agent हा वस्तू सेल करतो. That is why here called or here said principal are responsible for all things regarding selling the goods and services. The manufacturer or wholesaler supply goods to the agent for sale. The method of supplying the goods to the agent for sale is known as the consignment method. एक sentence लक्षात ठेवा. The method of supplying the goods to the agent. एजंट कडे जेव्हा आपण वस्तू सेल करण्यासाठी सेंड करतो त्या मेथडला कन्साइनमेंट मेथड असं म्हटलं जातं. So the goods supplied to the agent are his possession. He does not get any right of ownership. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं अगदी आपण सांगितलं की मी आता अमनला काय केलेली आहे वस्तू सेल करायला दिली. अमनला सांगितलं मी 50,000ला वस्तू सेल कर. अमन घरी घेऊन जाऊ शकतो का ती वस्तू? नाही. सो जे अग्रीमेंट आहे ह्या अग्रीमेंट मध्ये जसं सांगितलेलं आहे की 50,000लाच गुड्स सेल करायचे आहे तर ते 50,000लाच सेल. सो अमनकडे मी जस्ट काय ट्रान्सफर केलेली आहे पोझेशन, नॉट एनी राईट ऑफ ओनरशिप. कोणतेच मी ओनरशिपचे राईट हे त्याला सेंड केलेले नाही. सो हियर सेड गुड्स सप्लाइड टू द एजंट आर हिज पोझेशन. ही डज नॉट गेट एनी राईट ऑफ ओनरशिप. द गुड्स रिमेनिंग अनसोल्ड आर टू बी रिटर्न टू द प्रिन्सिपल ऍट हिज कॉस्ट. आणि जर गुड्स नाही सेल झाली तर ऍज इट इज जशी आहे तशी ती गुड्स काय करेल कन्सायनरला रिटर्न करेल. इज इट क्लिअर? अरे बोला. Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. सो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. डिफरन्स बिटवीन कन्साइनमेंट अँड सेल. सो कन्साइनमेंट जी एक वेगळी मेथड आहे जी आता आपण बघितली, यामध्ये कन्साइनर आहे, कन्साइनी आहे आणि सेल जे नॉर्मल सेल आहे त्याचा डिफरन्स बघणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट आहे नेम ऑफ पार्टी. कन्साइनमेंट मेथड मध्ये दोन पार्टी आहेत आपल्या लक्षात आलं. फर्स्ट आहे कन्साइनर. कन्साइनर इज ऑल्सो नोन ऍज. काय काय म्हटलेलं आहे आपण कन्साइनरला सांगा बरं. Consignee is also known as Agent. principal. Agent. Principal. Okay, लक्षात ठेवा. Consignor is also known as principal and consignee is also known as
एजंट. एजंट, राईट. कन्सायनीला एजंट असं म्हणतो आपण आणि कन्सायनरला प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. व्हेरी गुड. सेलिंग मध्ये काय असणार आहे? जस्ट सेलर अँड बायर. ओके, सेलर जो सेल करतो, बायर जो परचेस करतो. ओके, रिलेशनशिप प्रिन्सिपल अँड एजंट इथे दिलेलं आहे बघा. रिलेशन कसं आहे त्याचं? प्रिन्सिपल अँड एजंट. आणि इथे स्पेशली म्हटलं जातं डेटर अँड क्रेडिटर्स. रिटर्न ऑफ गुड्स, consignee has the right the goods in case he is not in the possession to sell. जर वस्तू सेल नाही झाली तर कन्सायनी काय करू शकतो? रिटर्न करू शकतो कन्सायनरला. पण इथे असं आहे का? इन केस ऑफ द सेल गुड्स वन फॉर कॅन नॉट बी रिटर्न फॉर द सेलर. एकदा ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं तर आपण सेलरला ती वस्तू नाही परत देत. देन आफ्टर डिलिव्हरी एक्सपेन्सेस इन कन्साइनमेंट, आफ्टर डिलिव्हरी एक्सपेन्सेस आर borne by the consignor, those paid by the consignee. म्हणजे सपोज एखाद्या टाइम मध्ये कन्सायनीने काही एक्सपेन्सेस जर पे केले, म्हणजे फॉर जसं मगाशी जसं एक्झाम्पल सांगितलं की आपण अमनला दापोली मार्केटमध्ये वस्तू सेल करायला सांगितली. अमनच्या लक्षात आलं की दापोली मार्केटमध्ये वस्तू थोड्याशा कमी सेल होत आहेत, आपण हर्णे मार्केटमध्ये जाऊन वस्तू सेल करू आणि थोडस बीच वरती वगैरे फिरून येऊ. मग एक्सपेन्सेस काय झाले? जास्त झाले. बीच वरचे नव्हे, मार्केट मधले. तर जे एक्सपेन्सेस वस्तू सेल करण्यासाठी इन्कर्ड झालेले आहेत हे कोण पे करणार आहे? तर कन्सायनर. ओके. देन इन केस ऑफ सेल आफ्टर डिलिव्हरी एक्सपेन्सेस आर borne by the buyer. म्हणजे जसं आपण सिंपल एक्झाम्पल घेऊ की आपण मार्केटमध्ये गेलो आणि सपोज व्हेजिटेबल परचेस केली आणि आपण ऑटोने घरी आलो, तर ऑटोचे पैसे आपण त्या कोणाकडून घेतो? स्वतःच पे करतो ना. आपण सेलर कडून घेतो का? नाही, मी व्हेजिटेबल तुमच्याकडून घेतले, तुम्ही माझ्या रिक्षाचे पैसे द्या असं म्हणतो का आपण कधी? नाही ना. सो हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सेलिंगचे रिलेटेड आहे, जे कॉमन आपण नेहमी करतो सेल परचेस त्याच्याशी रिलेटेड. आणि हे आहे स्पेशल कन्साइनमेंट. Okay, next, return or reward. In case of the consignment, the whole profit belong to the consignor. Consignee get commission only. म्हणजे कन्सायनीने खूप साऱ्या वस्तू सेल केल्या तर कन्सायनीला फक्त काय मिळणार आहे? कमिशन मिळेल. आणि जो काही प्रॉफिट आहे हा कन्सायनरचा असणार आहे. देन in case of sale, the whole profit belong to the seller. It is not shared buyer. म्हणजे एखाद्या, जसं आपण एक्झाम्पल घेतलं व्हेजिटेबलचं, व्हेजिटेबल खूप सेल झाल्या एखाद्या सेलर कडून, तर आपण बोलू शकतो का त्याला तुम्हाला खूप प्रॉफिट झालाय मला थोडासा द्या तो? नाही ना, आपण फक्त त्याच्याकडून व्हेजिटेबल ह्या परचेस करू शकतो. सो दे कांट शेअर एनी प्रॉफिट टू द बायर. लास्ट पॉइंट, transfer of risk. In case of the consignment, risk is not transferred, any loss or damage to the goods by the consignment. In case of the sale, risk is transferred from seller to buyer and any losses or damage to the goods will borne by the buyer. Okay, तर बायर मुळे झाले असेल तर बायरला ती काय करावी लागते? पे करावी लागते. पण इकडे आपण बघितलेलं आहे रिस्क ही कोणाची असणार आहे? तर कन्सायनरची असणार आहे. इज इट क्लिअर डिफरन्स? Yes, ma'am. Yes. Okay. So some formalities in consignment. Formalities in consignment. The consignor and the consignee enter into contract. Okay, म्हणजे असंच आपण कोणत्याही पर्सनला एजंट म्हणून अपॉइंट नाही करत, तर त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किंवा ऍग्रीमेंट हे करावं लागतं. The consignor and consignee agree to certain term and condition such as rate of commission, method of sale, the nature of goods to be sold. Okay, ह्या तुम्हाला फॉर्मॅलिटीज कॉन्ट्रॅक्टच्या अंडर कंप्लीट करणं महत्वाचं आहे. राईट. सेकंड पॉइंट, the consignor send the goods to the consignee along with the pro forma invoice. He incurred certain expenses on consignment.
आता हे एक्सपेन्सेसची रिलेटेड काही प्रोफॉर्मा इनवॉइस ज्यामध्ये डिटेलिंग तुमच्या एक्सपेन्सेसची काय म्हणतो आपण नोंद असते. तर हे प्रोफॉर्मा इनवॉइस आपण पुढे लर्न करणार आहोत डिटेल. The consignee sell the goods as per the instruction of the consigner. आपल्याला माहिती आहे आता consignee काय करतो, consignerच्या इन्स्ट्रक्शन नुसार वस्तू ह्या सेल करतो. The consignee periodically send an account sale to the consigner. जसं की टर्म अँड कंडिशन आहे त्याप्रमाणे periodically सेंड करेल किंवा कंटिन्युअस. The account sale gives detail of goods sold, advance if any, expenses incurred by the consignee, consigner commission, and balance to be paid to the consigner, etc. So जसं की तुमच्या गुड्स कशा आहेत त्याच्यावरती असेल की वन टाइम सेल होणार आहेत की त्या पिरियडिकली सेल कराव्या लागणार आहेत. जर पिरियडिकली असतील तर पिरियडिकल ज्या काही अपडेट आहेत त्या कशा द्यायच्या याच्याशी रिलेटेड फॉर्मॅलिटीज फॉलो कराव्या लागतील. द कन्सायनर पिरियडिकली फायनलाइज द कन्साइनमेंट अकाउंट इन ऑर्डर टू नो प्रॉफिट ऑर द लॉस ऑफ कन्साइनमेंट. आणि मग हे अकाउंट प्रॅक्टिकली तुम्हाला जेव्हा आपण प्रिपेअर करू तेव्हा लक्षात येईल की पिरियडिकली हे कसं फायनलाइज केलं जातं किंवा प्रॉफिट हा आपण कसं तिथे फाइंड आउट करतो. The consignee maintain the consigner account and close if after the final settlement is made. म्हणजे जसं की कन्साइनमेंट अकाउंट एक ओपन करावं लागतं आणि कन्साइनी अकाउंट एक ओपन करावं लागतं इन द बुक्स ऑफ कन्साइनमेंट कन्सायनर. आता थोडस तुम्हाला हे कन्फ्युजिंग होईल पण प्रॅक्टिकल सॉल्व करताना लक्षात येईल. कन्साइनी मेंटेन कन्सायनर अकाउंट and consigner maintain consignee. Okay, so is it clear? Is it clear? Yes, ma'am. Okay, so ह्या फक्त डेफिनेशन दिलेले आहेत. सम इम्पॉर्टंट टर्म कन्सायनर डेफिनेशन लक्षात ठेवा. कन्साइनी आणि कन्सायनर म्हणजे काय आहे बघा. अ कन्सायनर इज अ पर्सन हू कन्साइन गुड्स फॉर अ सेल. He is the owner or principal. Okay, this is called the consignor. Consignee means a consignee is a person to whom goods are consigned. He is an agent. And commission means this is the remuneration payable to the consignee for selling the goods. It is based on the amount of sale effected by him. So ह्या काही डेफिनेशन दिलेले आहेत हे लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रोफॉर्मा इनवॉइस महत्वाचा पॉइंट आहे हा नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. डिफरन्स आणि बाकीच्या ज्या थेरॅटिकल थोड्याशा रिमेनिंग आहेत हा नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.